हाय फ्रेंड्स, रुचकर खाना खजाना चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मी आज तुम्हाला कोबीचे वडे मी कसे करते ते तुमच्याशी शेअर करणार आहे। तर त्यासाठी मी असा हा कोबी चिरून घेतलेला आहे, एक मोठा बाउल भरून घेतलेला आहे। आणि आता त्याच्यामध्ये मेन इन्ग्रेडियंट म्हणजे ज्वारीचं पीठ एक मोठा बाउल भर घेतलेला आहे। त्यानंतर एक छोट्या वाटीने मी हे डाळीचं पीठ म्हणजे बेसन घेतलेलं आहे। त्यानंतर एक पाव वाटीभर तांदळाची पिठी घेतलेली आहे। त्यानंतर त्यामध्ये मी धना जिरा पावडर एक 1.5 चमचा, लाल मिरची पावडर 1 चमचा, त्यानंतर अर्धा चमचाभर हळद, थोडीशी याच्यामध्ये हिंग टाकायची आहे आपल्याला। आणि इथे मी आलं, मिरची आणि लसूण याची पेस्ट करून घेतलेली आहे, ती एवढी सगळी मी टाकते। तुम्हाला तिखट कसं आवडेल त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। आणि त्यानंतर मी इथे किंचित अगदी चिमूटभर खाण्याचा सोडा घातलेला आहे, म्हणजे वडे अगदी खुसखुशीत होतील। आणि त्यानंतर मी घेतलेला आहे भरपूर अशी कोथिंबीर। आणि त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हातानेच मिक्स करते मी। हे आता व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि याच्यामध्ये आता आपण थोडं थोडं पाणी ॲड करून सैलसर असं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। आता अशा पद्धतीने हे असं सैलसर मळून झालेलं आहे। याला आता आपण तेलाचा हात लावून थोडंसं मळून घ्यायचं आहे। आता मी थोडंसं तेल घेते आणि व्यवस्थित आपल्याला हे पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे। आता आपण कोथिंबीरची वडीला कसं करतो ना त्याप्रमाणेच हे आता पुढची प्रोसेस करायची आहे। आता मी पुढची प्रोसेस दाखवते। आता इथे मी गॅसवर एका भांड्यामध्ये पाणी ठेवून स्टीलच्या चाळणीला थोडंसं तेलाने ग्रीस करून हे मिश्रण म्हणजे आपण जे वड्यांचं मिश्रण केलं होतं ते मी थोड्याशा मासवडीच्या शेपमध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तुम्हाला जो शेप आवडेल तसा तुम्ही शेप देऊ शकता। आणि आता याच्यावर आपण झाकण लावून एक 15-20 मिनिटासाठी आपण याला छान असं वाफवून घ्यायचं आहे। चला तर मग पुढची प्रोसेस नंतर पाहू। आता इथे 15-20 मिनिटं स्टीम देऊन झालेलं आहे। आता मी झाकण काढून पाहते। हे पहा, छान वाफवली गेलेली आहे ते। आता आपण थोडंसं नॉर्मल टेम्परेचरला येण्यासाठी थोडंसं थांबायचं आहे। गॅस बंद करते मी आणि नॉर्मल टेम्परेचरला थोडंसं आलं की आपण याच्या वड्या कट करून घ्यायच्या। आता या वड्या अशा पद्धतीने मी कट केलेल्या आहेत। तुम्हाला किती जाडी ठेवायची तुमच्यावर डिपेंड आहे। चला तर आता आपण हे तळायला घेऊयात। तुम्हाला जर सॅलो फ्राय करायचे असतील तर तुम्ही सॅलो फ्राय करू शकता, कारण ऑलरेडी हे स्टीम झालेले आहेत, वाफवले गेलेले आहेत व्यवस्थित। आणि मी आता इथे डीप फ्राय करते। चला तर आता डीप फ्राय करायला मी कढईमध्ये थोडंसं तेल ठेवलेलं आहे, जास्त पण ठेवलेलं नाही आहे। आता हे तेल व्यवस्थित तापलेलं आहे, याची वाफ पाहू शकताय तुम्ही। आता याच्यात हळूहळू आपण एक वडे आता व्यवस्थित सोडून खरपूस छान असे तळून घ्यायचे आहेत। आता हे मध्यम आचेवर छान असे दोन्ही बाजूनी व्यवस्थित तळून घ्यायचे आहे। आता एक बाजू व्यवस्थित तळली गेलेली आहे, आपण पलटून घेऊयात व्यवस्थित। आता हे पहा कसा छान कलर आलेला आहे। वाव, मस्त छान अगदी। कोबीची भाजी म्हटलं की सगळे थोडेसे नाक मुरडतात, अशा पद्धतीनं काहीतरी थोडंसं हटके केलं की
मुलंही खातील आणि मुलांच्या पोटात कोबीचा हा अंशही जाईल. त्यामुळे अशा पद्धतीने केलं की सगळे आवडीने खातील. नक्की करून पहा. अशा पद्धतीने मी आता हे सर्व बॅचेस तळून घेते. अशा पद्धतीने हे कोबीचे वडे तयार आहेत. अगदी मस्त खमंग लागतात. अशा पद्धतीने एकदा नक्की करून पहा, तुम्हालाही आवडतील आणि अगदी लहान मुलंसुद्धा आवडीने खातील. आता इथे मी टोमॅटो सॉस आणि ग्रीन चटणी दोन्ही बरोबर सर्व केलेलं आहे. आणि ही रेसिपी अगदी सोपी आहे. आपण नेहमी जसं कोथिंबीर वडी करतो त्याप्रमाणेच ही रेसिपी आहे. नक्की एकदा आवर्जून करून पहा. आणि माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, बेल आयकॉन जरूर प्रेस करा. थँक्यू.